नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले, रेकीच्या आमच्या प्रार्थना केल्या, सगळं छानपैकी आवरून खाली आले, देवापुढे दिवा लावला, देवाला मनोभावे नमस्कार केला. सकाळच्या वेळी खरंच खूप छान आनंदी वाटतं. आधी गणपती स्तोत्र म्हटलं, हनुमानाचं स्मरण करून नियमाप्रमाणे हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. मोठ्याने लयीत म्हणते, म्हणजे सगळं घर पण ऐकतं, स्वतःला पण खूप छान वाटतं. मनातले भाव देवापर्यंत पोहोचतात. लग्नाच्या आधी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर माझ्या काकूसोबत श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचे. तिकडे सकाळी पारायण करायचे, नित्यसेवेचं सगळं वाचन करायचे. मनाला वेगळीच प्रसन्नता जाणवायची. तसेच संपूर्ण अधिक महिना सकाळी लवकर उठून अंगणातली पारिजातकाची 1001 फुलं आईला वेचून द्यायचे. आई पूर्ण अधिक महिना ही फुलं कृष्णाला व्हायची. अशा कितीतरी छान छान आठवणी आहेत. आणि अजून एक आठवण म्हणजे जेव्हा लग्न ठरायचं होतं तेव्हा काकूने मला 13 तांदूळ महादेवाला व्हायचे असं सांगितलेलं होतं. आणि नियमाप्रमाणे सकाळी लवकर उठून मी देवघरातल्या महादेवाच्या पिंडीवर 13 तांदूळ व्हायचे. प्रत्येक तांदूळ वाहताना एक एक वाक्य म्हणायचं असा नियम होता. हे वाक्य कोणती आहेत ते तुम्हाला मी म्हणून दाखवते. पहिला तांदूळ सदाशिवा, मेरूसारखा बाप असावा. दुसरा तांदूळ सदाशिवा, पार्वतीसारखी माता असावी. तिसरा तांदूळ सदाशिवा, रुक्मिणीसारखी लेक असावी. चौथा तांदूळ सदाशिवा, श्रीकृष्णासारखा जावई असावा. पाचवा तांदूळ सदाशिवा, 5 पांडवांसारखे पुत्र असावे. सहावा तांदूळ सदाशिवा, मदनासारखा भरतार असावा. सातवा तांदूळ सदाशिवा, सप्तऋषींचं राज्य व्हावं. आठवा तांदूळ सदाशिवा, अष्टपुत्र सौभाग्यवती व्हावं. नववा तांदूळ सदाशिवा, 9 खंड पृथ्वीचं राज्य मिळावं. 10वा तांदूळ सदाशिवा, 10 खंड काशीला जावं. 11वा तांदूळ सदाशिवा, 11 रुद्राक्षांचा जप व्हावा. 12वा तांदूळ सदाशिवा, 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडावं. 13वा तांदूळ सदाशिवा, चरणी तुमच्या ठाव घ्यावा. असं म्हणून 12 तांदूळ महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत. आणि जो 13वा तांदूळ आहे तो तांदूळ महादेवाच्या चरणी व्हायचा आहे, खाली व्हायचा आहे. आणि असा नियम होता. भक्तिभावाने हे मी सगळं करत होती. खरं तर हे आताच्या मुलींना जर सांगितलं तर त्यांना हसू येईल. आणि तेव्हा मी हे केलेलं आहे. लग्नानंतर खरंच सगळं आयुष्य बदललं. मला सपोर्ट करणारा, हुशार, प्रामाणिक असा नवरा मिळाला. तसेच सगळी प्रेमळ सासरची माणसं मिळाली. आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे मी काय काय करत आहे. तर मुलीचा डबा तयार केला, तिला शाळेत सोडवून आले, त्यानंतर घरी आले. घरात येऊन किचन सगळं आवरून घेतलं, नंतर भांडी लावली आणि शांततेत बसून मनोभावे देवाची पूजा केली. देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. आणि नंतर दोघांसाठी आम्ही ज्यूस केला. आणि अशा प्रकारे ही सकाळची जी वेळ आहे ती घालवली. धन्यवाद. हे नारायण, हम कृपाशाली हैं, हम भाग्यशाली हैं, हम पर नारायण की असीम कृपा है, असीम कृपा है, असीम कृपा है। नारायण, आपका असीम धन्यवाद है। राम राम 1, राम राम 2, राम राम 3, राम राम 4, राम राम 5, राम राम 6, राम राम 7, राम राम 8, राम राम 9। हमारे संपर्क में आने वाला हर व्यक्ति, वस्तु, जगह, परिस्थिति, वातावरण, समय, धन, मौसम, यातायात, जन्म कुंडली, ये प्रकृति, ये ब्रह्मांड, ये पूरी कायनात ही हमारे अनुकूल है। नारायण, आपका असीम धन्यवाद है। राम राम 1, राम राम 2, राम राम 3, राम राम 4, राम राम
राम